हे गाना बहुत थोड्यासाठी हे गाणं ऐक. इट जस्ट फील्स रिअली ग्रेट. बट हे गाणं नाही, गझल आहे. टाइम वेस्ट होऊन राहिला. Okay. Hello, this is the My Artifact episode number 744 might be. आजची तारीख आहे 19 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. प्रत्येक संडेला नाही का मी आर्टिफॅक्ट एपिसोडची सुरुवात काही एकदम वेगळ्या पद्धतीने करतो. संडेला फक्त संडेला. ज्या दिवसाची वाट आपण खूप दिवसांनी बघून राहिलो होतो, ज्या दिवसाची वाट आपण हप्ताभर बघतो, ज्या दिवसाची वाट आपण टक लावून पाहतो का संडे येणार, संडे येणार, संडे येणार. आणि मग संडे आला का मग काहीच नाही होत. वेल, हा वीकेंड म्हणजे जो मागचा वीक आहे, इट्स काइंड ऑफ लाइक अ रियली बिझी फॉर मी. बहुत जास्त. कसं सोमवारी होळी होती त्यामुळे मी वर्धेला होतो. होळी केल्यानंतर मी मंगळवारी म्हणजे कसं सोमवारी मी वडिलांना पैसे मागितले ऑटोकॅडसाठी, कोर्सेससाठी. वडिलांनी पैसे वगैरे दिले. त्याच्यानंतर मी कसं सोमवारी होळी केली आणि मंगळवारी सकाळच्या गाडीनी म्हणजे 4 वाजताच्या गाडीनी नागपूरमध्ये आलो आणि नंतर खापरखेडाला इथे 7:30 वाजेपर्यंत पोहोचलो. 7:30 वाजता पोहोचल्यानंतर ड्युटी केली. ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी मी त्या याच्या ऑटोकॅडसाठी तिथे गेलो. तिथे ॲडमिशन केली, प्लस कार्ड पण काढलं, पास. आणि बुधवारपासून मी माझे क्लासेस स्टार्ट केले. तर याच्यामध्ये काय आहे की या ऑल वीकेंड मध्ये मी कम्प्लिटली बिझी होतो. सकाळी उठलं का ड्युटी, संध्याकाळी 5 वाजताची गाडी पकडायची, नागपूरला जायचं, 6:30 वाजता क्लास करायचा, 2 घंटे क्लास करायचा, 2 घंट्यानंतर घरी यायचं करीब 10 वाजता. 10 वाजता घरी आल्यानंतर जेवण वगैरे करायचं, देन गो टू स्लीप. सो हा वीकेंड म्हणजे का माझ्यासाठी बहुत जास्त एक्झॉस्टेड होता. बहुत जास्त म्हणजे मी कंटिन्युअस जॉब, त्याच्यानंतर क्लासेस, जॉब, क्लासेस, जॉब, क्लासेस मध्ये मी इतका हे फिरून राहिलो होतो, स्वतःला श्वास घ्यायला सुद्धा टाइम नव्हता. बट कसं की आता संडे आहे आणि संडेला सुट्टी असते, ड्युटी सुद्धा सुट्टी असते आणि क्लासेसला पण सुट्टी असते. सो काल मी काफी एक्सायटेड होतो का संडे आहे म्हणून उद्या, आणि मस्त फुल मजा करीन, काही काम करणार नाही. इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप, मूवी, पिक्चर पाहीन ना, बस मस्त आराम करीन. हाच विचार केला मी. सो मग काय झालं, हा विचार केला तर रात्रभर तर खूप चांगलं झालं. म्हणजे कसं रात्री मी 3:30 वाजेपर्यंत 2.5 Men पाहत होतो. 3:30-4 वाजेपर्यंत. कारण मला माहिती होतं उद्या संडे आहे
उद्या मला मस्त आरामात 11 वाजता वगैरे झोपेतून उठीन म्हटलं. तर मी 4 वाजता झोपलो आणि 4 वाजता झोपलो आणि करीब 7 वाजता उठलो. फोन वाजला 7 वाजता सकाळी, 7:30 वाजता. 7:30 वाजता फोन वाजला होता. फोन सोनू लोणारेचा, लोणारेचा फोन होता. सो फोन उचलला मी. मग त्यांनी म्हणलं की कहाँ पे बोले. खापरखेड़ा में उचलवलं. हाँ तो डी पॉइंट में काम निकला है, सो आज काम देख ले बोले वहां पे. जेव्हा त्यांनी असं म्हणलं ना, त्याला माझ्या डोक्याचा टप्पूरच एकदम हल्लं. रे मेरे बाप, एक तर संडे सुट्टी आणि या सुट्टीमध्ये तुम्ही काम सांगत आहे. मी इतका जास्त रागात आलो होतो ना सकाळी. कारण कसं सकाळी नाही का एकदम फ्रेश मूड राहते आणि अशा वेळेस नाही का मी डिसाईड करून राहिलो का जाऊ का नाही जाऊ आणि नाही जाऊ तर कोणता बहाणा सांगू वगैरे. थोडा वेळ ते गेलोच नाही, उठलोच नाही मी बेडवरून. झोपूनच राहिलो 8:30 वाजेपर्यंत. 8:30 वाजेपर्यंत मी तेवढा हाच विचार केला की गौतमला फोन करायचं आणि सांगायचं का बाबू माझं जमत नाही. तर मी असा फोन करणारच होतो. तर करीब 8:30 वाजता नाही का गौतमचाच फोन आला. अरे बोले कहाँ पे, बोले डी पॉइंट का काम करना है, तुम कहाँ है बोले. मेरे को शादी पे जाना है और तुम यहाँ खापरखेड़ा में हो तो थोड़ा सा काम देख लो आज. सो त्यांनी एकदम त्यांचा पॉइंट क्लिअर करून दिला की त्यांना लग्नाला जायचं आहे आणि हे जे काम आहे हे मलाच पाहावं लागणार. सो मग गौतमचा फोन आला का मग माझ्यापाशी काही चॉईसेसच नव्हती, काहीच नाही. मग काय फटसे उठलो, दात घासले, तोंडावर पाणी मारलं, काहीच खाल्लं नाही. काल संध्याकाळी पण काही जेवलो नाही. सकाळी मला भूक लागन म्हणून मी चिवड्याचं पॅकेट घेतलं. चिवड्याचं पॅकेट द्या, आईने दिला चिवडा बॅगेत टाकला, कपडे घातले, तसे आंघोळ पण नाही केली आणि सरळ गेलो. आता सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे भाऊ, एक तर मला संडेला तर काम करायचं आहे, प्लस डी पॉइंटचं काम करायचं आहे. डी पॉइंटचं काम ज्याचं टेंडर अजूनपर्यंत व्हायचंच आहे. सो टेंडर व्हायचे आहे म्हणून माणसं अवेलेबल नाही, तर माणसं अवेलेबल करा. ठीक आहे, माणसं अवेलेबल झाल्यानंतर सामान अवेलेबल करा. सामान भाऊ, आम्ही सगळं सामान डी पॉइंटचं टेंडर खतम होत आहे म्हणून आम्ही पूर्ण सामान शिफ्ट केलं. आता ते क्रशर हाऊसच्या सूपच्या खाली एक प्लेट फसली आहे. तर पाणी, पेंचीस, कटिंग सेट वगैरे का लागन का नाही, आय डोंट नो. सो आता सामान कुठून आणायचं. सकाळी नाही का माझं डोकं एवढं आउट चाललं होतं ना का बहुतच जास्त. एक तर मी खूप जास्त रागात होतो आणि मला काही कळून नाही राहिलं होतं. आणि असे कॉन्सिक्वेन्सेस माझ्या समोर येऊन राहिले होते का मी कम्प्लिटली रिग्रेट करून राहिलो होतो त्या मोमेंटला की पळून जाऊ बस इथून. बट मी स्वतःलाच क्वेश्चन केला की मी पळून जाणारा व्यक्ती नाही. ठीक आहे, माझ्या थोडीशी हालत बुरी राहील, माझा परफॉर्मन्स थोडासा वीक राहील, बट मी पळून नाही जाणार. सो मी स्टिक राहिलो. किती पण बेकार कंडिशन राहील तरी मी सोबत राहीन म्हणलं माझ्या स्वतःच्या. सो थांबलो तिथे, पाणी, सामान वगैरे जमा केले, माणसं जमा केले, कामाला लागलो. आता काम लागायचं असेल तर परमिट, बिना परमिटनं हे लोक कामच नाही करू लागले होते. चला आता म्हणलं पुन्हा त्रास, कारण संडे आणि एक तर कोणते ऑपरेटर अवेलेबल नाही. मग CHP मध्ये फोन केला, कंट्रोल रूम मध्ये. ते म्हणे आम्ही देतो म्हणे, तुम्ही येऊन जा म्हणे. ठीक आहे, तिकडे गेलो. मग त्यांनी खोरगडेला म्हणलं, मग ते खोरगडे म्हणे मी येतो म्हणे. मग ते म्हणे का खोरगडे येईन तर त्यांच्यापासून परमिट घेऊन जा म्हणे, आम्ही परमिट देत नाही म्हणे. त्यांनी असं म्हणलं, माझं डोकं पुन्हा आऊट झालं. सकाळी नाही का माझं डोकं एवढं आऊट गेलं का बहुतच जास्त. रे मेरे बाप. आणि वरून सगळ्यांचे फोन, गौतम, लोणारे,
आणि तिकडे कोमल, एका जणांचे फोन असे रॅपिडली येऊन राहिले ना राव का माझ्या बहुतच जास्त डोकं दुखून राहिलं होतं. मला जे काय होत आहे, मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं का खुरगडे काकाजी जेव्हा येईल तेव्हा येईल, बट तोपर्यंत तर आम्ही काम नाही करू शकत ना, तुम्ही ॲटलिस्ट थोडंसं आयसोलेशन तर करून द्या, आम्ही कामाला सुरुवात करून देतो. तर मग त्यांनी आयसोलेशन करून दिलं, परमिट वगैरे फाडलं, ब्रेकर लावला AHP मध्ये जाऊन आणि मग कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात झाली करीब 9:30 वाजता. मला वाटलं हार्डली छोट्या प्लेटा, असं म्हणलं लायनर प्लेटा ज्या निघाल्या आहे सो काढून जाईल म्हणलं, हार्डली अर्धा एक घंट्याचं काम आहे, होऊन जाईल म्हणलं. बट जेव्हा मी पाहिलं तेव्हा काम खूप मोठं होतं, बहुत मोठं. हार्डली अडीच फीटची जे SS ची लायनर प्लेट 10 mm ची जे फसून होती आणि अशा 4 प्लेटा होत्या करीब अडीच फीटच्या. तर त्या 4 प्लेटाला कापणं, एक तर कटिंग सेट अवेलेबल नाही, सो हे पूर्ण काम वेल्डिंग मशीननं आम्ही कटाई केली. तर याला लागला वेळ. तर याच्यामध्ये माझा संडे पूर्ण कामात गेला, पूर्ण. मी संध्याकाळी 4:30 वाजता घरी आलो. 4:30 वाजता घरी आलो आणि माझा संडे डझंट लुक लाईक संडे, इट जस्ट नॉर्मल डे जेव्हा काम वगैरे होते. मी असा विचार केला, भाऊ टेंडर नाही आहे तेव्हा एक काम नाही राहत, बसून राहतो कुलिंग टॉवरवर, बट संडेच्या दिवशी तुम्ही काम सांगत असाल तर माझं डोकं किती भयानक होतं. राहू दे म्हणलं, स्वतःला थोडं कन्व्हिन्स केलं आणि बस सहन करून टाकलं. 4 वाजेपर्यंत काम केल्यानंतर मग घरी आलो. थँक गॉड मी कसं 12 वाजता सुट्टी झाली जेवणाची, सगळे 2 जण माणसं आले होते, कोमल आणि पांडे आले होते, जेवायला गेले, मग मी पण जेवायला आलो. त्याच्यामध्येच मी पूर्ण घर साफसफाई वगैरे केली, पूर्ण फरशी वगैरे पुसून टाकली. मग संध्याकाळी घरी आल्यानंतर मग काय म्हणलं, आता आराम मध्ये थोडंसं प्रोजेक्टर लावीन म्हणलं आणि एखादी पिक्चर पाहतो म्हणलं, फॅन्टॅस्टिक बीस्ट वगैरे जो पिक्चर पाहायचा होता. सो प्रोजेक्टर लावला, पिक्चर बघितल्यानंतर त्याच्यानंतर काही मनच नाही होऊन राहिलं दुसरं काही पाहायचं, आणि इट जस्ट फील्स रिअली एम्प्टी. कारण या टायमाला नाही का एक प्रकारे मला अशी आदत झाली का या टायमाला मी असतो नागपूरमध्ये. आणि कसं की त्यावेळेस मी काफी एन्जॉय करतो, कारण तिथे खूप सारे पाहायला भेटते, नवीन गोष्टी. जरी मला स्वतःला त्रास होत असेल तरी मी नाही का नागपूरला जातो, त्यामुळे नाही का माझा दिवस एक प्रकारे परफेक्ट बनते राव. बट आज संडे आणि त्यामुळे मी घरी बसून आहे, तर इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली अलोन फील करून राहिलो होतो. आणि अजून दुसरा फॅक्टर म्हणजे संध्याकाळी जेवण नाही. मला भूक बहुत जास्त लागली, बट मी चिवडा खाल्ला, करीब 2 लिटर पाणी पिलं आणि संडास केली इथे आव बसून. आता हू नोज आता उद्या, कारण माझा डब्बा करीब 2 दिवस झाले बंद आहे. सो अजून तर काही सांगायचं नाही. उद्या पुन्हा नागपूर. आणि थोडस क्लासेसचं थोडस पाहावं लागेल. क्लासेस म्हणजे आपला कॉलेज, काहीतरी सबमिशन करायचं आहे म्हणते, आणि चला आता सबमिशन केव्हा करायचं, कसं करायचं. मी अजूनपर्यंत फाईल पेजेस पण नाही घेतले राव. मला नाही का आज बिलकुल वेळच नव्हता. आज मी ठरवलं होतं की पेजेस वगैरे घेईन आणि आजपासून काम सुरू करीन राव. पण कसं आज नाही काही ते प्लांटचं काम आलं, त्यामुळे मीच काही करू शकलो नाही. सो आपल्याला उद्याच कसं की फाईल पेजेस घ्यावे लागले. फोन आला व्हायचा, सकाळी पण मी फोन उचलला नाही, सो आता फोन उचलावाच लागेल.
कसं की कोणी लव्हिंग पर्सन नेहमी काळजी घेत राहते. तुम्ही जगाच्या कोण्याही कोपऱ्यात चालले जा, कुठे जा, तुम्हाला आई नेहमी फोन करते, बाबू जेवला का, बाबू जेवला का, बाबू जेवला का. तुम्ही म्हणजे हे फक्त माझ्यासोबत नाही होत आहे, हे सगळ्यांसोबत होते, सगळ्यांसोबत. ज्यांचे पण चाइल्ड पुढे बाहेर गावी शिकायला जातात किंवा जॉब करायला इकडे तिकडे जातात, तर मग आईचा फोन येतो. वडिलांचा फोन नाही येत मोस्टली. वडिलांचा फोन मोस्टली कॅज्युअल किंवा ॲज अ प्रोफेशनल स्पीकिंग साठी किंवा काही पैसे वगैरे लागेल तेव्हाच. बट आईचा फोन नेहमी येते, नेहमी. आणि आईचं एकच म्हणणं असते, बाबू जेवला का, का जेवला. आणि तसंच मला आता फोन आला आणि म्हणलं का जेवला. मी खोटं बोललो, जेवलो म्हणलं डाळ भाजी, जे की मी काहीच नाही जेवलो, चिवड्यावर आहे. कावना जेवला कोण नाही भाऊ. आय डोंट नो यार. मी जेव्हापासून नाही का पैसे कमवायला लागलो ना, तेव्हापासून नाही का मला पैशाची व्हॅल्यू कळून राहिली. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, याची कशी एक प्रकारे व्हॅल्यू कळून राहिली. पैसे असते कसे. हा ना, आता विचार कर ना, 8,000 रुपये माझा पेमेंट झाला 15 तारखेला आणि आजची किती 19 तारीख आहे. सो इतक्या लवकर म्हणजे हार्डली आता माझ्या याच्यामध्ये 4,500 रुपये आहे. आणि 3,500 रुपये कुठे गेले. म्हणजे 3,500 रुपये मध्ये मी 2,000 रुपये डब्याचे दिले आणि 1,000 रुपयाचा तो पास झाले. यस. त्याच्यानंतर बाकी असेच इकडे तिकडे 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 200 रुपये पेट्रोल. काऊन असं काऊन म्हणजे तू असं कंजडपणा काऊन करत आहे. तुला खाण्यासाठी तर तुला सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो तू काऊन एवढं केअरलेसपणा म्हणजे खाण्याच्या बाबतीत एवढं केअरलेसपणा काऊन करत. पण मी खाण्याच्या बाबतीत केअरलेसपणा नाही करत आहे. नो नो नो. कसं आहे की मला वाटते का माझ्या पासून नाही का पैसे एकाच वेळेस घेऊन घ्यावा तुम्ही. असं रोज 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 10 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असं रोज रोज खर्च होत गेले ना, तर मलाच काहीतरी बेकार वाटते यार. तर का रोज 10 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. त्यापेक्षा भाऊ तुम्ही एकाच वेळेस पूर्ण 1,000 रुपये घेऊन घ्या बस. मग रोज मला नाश्ता द्यायचा, मग तेव्हा मला काही असं हे होणार नाही. जसं आता मी कसं क्लासेसला जातो ते ऑटोकॅड टूल डिझायनिंग, तर इंटरनेटी पासून ते लॉ कॉलेज स्क्वेअर GS कॉलेज पर्यंत मला 10 रुपयाचा ॲटो करावा लागते. तो पण अखडते राव. बट सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हेल्थ. हेल्थ राहीन तर तू राहशील, हेल्थ राहीन तुझं ड्रीम राहीन, हेल्थ राहीन तर तुझ्या भोवती आसपास पीपल राहीन. तर तुझी हेल्थच खराब राहील सो यू कॅन इवन इमॅजिन. हो तू बहुत केअरलेसपणा वापरून राहिलाय. थोडंसं ठीक आहे, हायजीन वगैरे राहून राहिला, ओके ठीक आहे. बट सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जेवण. लाईफसाठी आपल्याला प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट्स पाहिजे. तू 1 टाइम जेवून राहिला आहे आणि देन अदर टाइम तू हार्डली नूडल्स किंवा चिवड्यावर राहून राहिला आहे आणि पाण्यावर. Does it affect on your health? I don't know. I still don't know. काही कळून नाही राहिलं कसं करायचं, का करायचं. आता कसं ते 2 दिवस कसे ते डब्बे बंद होते, म्हणजे ते वहिनी बाहेर गावी गेल्या. नो प्रॉब्लेम. उद्यापासून तो डब्बा स्टार्ट होणार आहे.
बघूया. सो 10:15 वाजले आणि आता मी थोडंसं पाणी पितो आणि बस झोपतो. So this is the My Artifact episode number 745. Right now we are at Khapargada, Maharashtra. Thank you.